जैन सर्वांना. सो आज 3 दिवसानंतर, आय थिंक सो, हो, 3 दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. आणि शेवटची म्हणजे 18 ऑगस्टची तिसरी शिफ्ट आहे ही. तर अभ्यास कसा चालू आहे सगळ्यांचा? चांगला चालू आहे ना? आय थिंक सो या व्हिडिओला व्ह्यू जेव्हा तलाठीची जाहिरात येईल ना तेव्हाच यायला लागतील. वॉट एव्हर, मी व्ह्यूजसाठी करत नाही आहे, मला आवडतं आहे म्हणून. सो करताय की नाही अभ्यास सांगा, किती महिन्यानंतर हे पाहाल तरी. ओके. क्वेश्चन नंबर 1. सर्दी झाली आहे, थोडी समजून घ्या. What is the pathway for the entry and exit of lipid and neutral molecules in an animal cell? तर क्वेश्चन म्हणत आहे की एंट्री आणि एक्झिट लिपिड आणि न्यूट्रल मॉलिक्यूलचा पाथवे काय आहे, त्या वेचं नाव काय आहे? तर त्या वेचं नाव आहे पॅसिव्ह डिफ्युजन. त्या वेचं नाव काय आहे? पॅसिव्ह डिफ्युजन. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय असतो? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे ते पदार्थ जे असतात ते कमी जागेतून जास्त जागेकडे नेतात. तर हे कसं समजायचं? उदाहरणात सांगते. समजा थंडीमध्ये तूप कसं घट्ट होतं, ठीक आहे. तर ते तूप तुम्ही काय करता, समजा ते तव्यावर टाकलात किंवा चपाती करताना, काय पोळी करताना वगैरे तव्यावरती टाकलात किंवा हां, ते घट्ट तूप असं तव्यावरती टाकल्यानंतर ते पसरतं की नाही, ते कमी जागेतून एक लॉंग जागेत तर जातं की नाही, तसंच ते आहे. ओके. एंडोसाइट्स आणि एंडोसायटोसिस, सॉरी, सायटोसिस, एक्झोसायटोसिस हे लार्ज मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे. ते पण एक्झिट आणि एंट्री करतात लार्ज मॉलिक्यूलमधनं. ओके. हां. तर यांची एंट्री जी असते ते लार्ज मॉलिक्युल्समधनं असते. लार्ज मॉलिक्युल्स एंट्री एक्झिट. यामध्ये बघा, लिपिड अँड न्यूट्रल मॉलिक्युल्समधनं सिम्पल डिफ्युजन म्हणजे काय? हेच. ओके. तर यांची लिपिड आणि न्यूट्रल मॉलिक्युल्समधनं, ठीक आहे. वॉटरचं विचारलं, वॉटरच्या इथनं एंट्री कोणाची होते? तर ऑस्मॉसिस हे जे ऑस्मो नाव आहे हे एक रूट वर्ड पण आहे इंग्लिशचा, जो वॉटरशी संबंधित असतो, ठीक आहे. आणि प्रोटीन चॅनल जे आहे त्यांची एंट्री आणि एक्झिट ना आयन्समधून होते. प्रोटीन चॅनल यांची एंट्री एक्झिट आयन्समधून. ओके. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्यांचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आली आहे? तर अमेरिकेचे संविधान, अमेरिके म्हणजेच अमेरिकेचे अमेरिकेचे कसं काय झालं माहिती आहे का? हा जो शिफ्ट होता, या शिफ्टला कदाचित त्या कम्प्युटरमध्ये शब्द टाईप करता येत नसावा त्या व्यक्तीला, जो कोणी हे टाईप केलेलं आहे. तर अमेरिकेचे असं येतं बरं. अमेरिकेचे संविधान हे करेक्ट उत्तर आहे. आयर्लंडचे संविधान नाही आहे. आयर्लंडच्या संविधानामध्ये काय काय येतं? DPSP येतं. काय याला मराठीत काय बोलतात यार? DPSP, किंवा असं लक्षात ठेवू शकतो आपण, रेड, RED, रेड. राज्यसभा मेंबरचे इलेक्शन, जे 12 राज्यसभा मेंबर असतात ना, त्यांचे इलेक्शन ऑफ अ प्रेसिडेंट मेथड, ठीक आहे. आणि D म्हणजे DPSP. अजून एक आहे नॅशनल पॉलिसी. तर रेड एन असंही लक्षात ठेवू शकतो आपण. एक आपला ट्रिक बनला आहे. आयर्लंडचं विचारलं ना, हे घ्यायचं आहे, ठीक आहे. कॅनडाचं, एक सेकंड, कॅनडाचं विचारलं तर खाजी फेडरल म्हणजे काय? अर्धसंघ काहीतरी असे शब्द होता, अर्धसंघ. ओके. परत कॅनडाचं गव्हर्नरची अपॉइंटमेंट, ठीक आहे. युनियन लिस्ट ही स्टेट लिस्टपेक्षा मोठी असेल. एक सेकंड, युनियन लिस्ट ही स्टेटपेक्षा
मोठी असेल, ठीक आहे, म्हणजे सेंट्रलला जास्त मान असेल असा, ठीक आहे. अजून ठीक आहे, एवढे लक्षात ठेवा, हे 2 विचारू शकतात. ठीक आहे, ब्रिटनचे विचारले, ब्रिटिश संविधानचं असं काय विचारले, खूप इम्पॉर्टंट सीन आहे हा ब्रिटनचा. इथून काय काय बोर केलं आहे आपण, तर पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हा क्वेश्चन झालेला आहे काल परवाच, आय थिंक सो, राज्यसेवा एक्झाममध्ये झालेला आहे. पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ठीक आहे. रूल ऑफ लॉ याची पण ट्रिक सांगेन तुम्हाला, बस एक पटपट लिहून घ्या. सिंगल सिटिझनशिप हे 3 इम्पॉर्टंट आहेत, हे विसरायचं नाही आहे. खूप मोठा सीन आहे हा, म्हणजे हे 3 लक्षात ठेवायला पटकन अगोदर दिले. ह्याचा आहे ब्रिटिशचं प्राईम WBCs. तर प्राईमपासून, पीपासून पार्लिमेंटरी, आरपासून रूल ऑफ लॉ, आयपासून इंडिव्हिज्युअल सिटिझनशिप किंवा सिंगल सिटिझनशिप आपण जो म्हणतो, म्हणजे एकच घेतलं. मी म्हटलं होतं ना, ब्रिटनकडून आलिया भट्ट वगैरे काय पाठवतं का, ठीक. मिनिस्टर लक्षात ठेवायचं आहे. इलेक्शन ऑफ लोकसभा, हाऊस ऑफ कॉमन्स, ठीक. रिट्स, ते हिबिस कॉर्पस, मॅन्डेमस, अजून ते जे 5 होते ते, ठीक. रिट्स आहेत ते. किती रिट्स आहेत? 5 रिट आहे. कोणत्या आर्टिकलमध्ये येतात ते मला कमेंटमध्ये सांगा. बी, बायकॅमेरलिझम, ओके. सी, अजून एक कॅबिनेट, आणि यस, स्पीकर पॉवर, ठीक आहे. लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. अमेरिकेचे संविधान, आता अमेरिकेचे संविधान, नॉट अमेरिके, चुकलं अमेरिके, ठीक. तर बघा, इथे येतं फंडामेंटल राईट्स, इम्पॉर्टंट आहे. फंडामेंटल राईट्स हे येतात आपले आर्टिकल 12 35मध्ये, ओके. फंडामेंटल राईट्समध्ये पार्ट 3, पार्ट 1मध्ये काय येतं, युनियन ऑफ द स्टेट्स, आणि पार्ट 2मध्ये काय, इंडिया इज द युनियन ऑफ द स्टेट, हे पार्ट 1. आणि पार्ट 2मध्ये सिटिझनशिप येतं. पार्ट 1 हे 1 ते 4 आर्टिकलमध्ये येतं, आणि पार्ट 2 हे 5 ते 11, ठीक. हे तोंडपाठ असायला पाहिजे तुम्हाला. फंडामेंटल राईट्स, ज्युडिशियलवाला रिव्ह्यू, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, ठीक. इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग जो असतो, नाव भारी वाटतं ना हे महाभियोग, ते. आणि व्हाईस प्रेसिडेंटचे प्रिसाइडिंग ऑफिसर वगैरे आहेत हे, ठीक. जे 2-3 स्टार्टिंगचे सांगितले ते लक्षात ठेवायचे तुम्हाला, ठीक आहे. नेक्स्टवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुदायाभिमुख गंतव्य विकास योजनांचा एक भाग म्हणून जलसंधारण उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल गौरवण्यासाठी म्हणून वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट लंडन 2022 येथे एक जागतिक पुरस्कार दिला गेला? तर हा करंटचा क्वेश्चन आहे. जागतिक पुरस्कार केरळला दिला गेला. महाराष्ट्र राज्य, राजस्थान, ओडिसा नॉट. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. जनगणनेच्या आधार सामग्रीनुसार 2001 ते 11 दरम्यान भारतातील कोणत्या राज्याच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होतो? ठीक आहे, एक सेकंड. उत्तर आहे मेघालय, 27.8%, ठीक आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणजेच UT जर विचारलं तर दादरा अँड नगर हवेली. एक सर होते मला त्यांनी ना राज्यात लोकसंख्या वाढीचा दर हे दादरा अँड नगर हवेली कसं लक्षात ठेवायचं सांगितलं ना. नगर हवेली जे आहे, हवेली में बुलाया तो जाने का नहीं, पर वो आदमी चला गया, उसकी वजह से क्या हुआ, लोकसंख्या वाढ हो गया, म्हणजे लोकसंख्या वाढली असा त्यांनी भयानक जोक मारला. आणि त्यामुळे मला हे लक्षात राहतं की दादरा अँड नगर हवेली जे आहे ते 55.5% सर्वात जास्त आहे UTमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे दादरा अँड नगर हवेलीच्या नंतर दमन अँड दीव हे होते.
ठीक. तर जर स्टेट विचारलं तर मेघालय सांगायचं आहे अँड UT विचारली दादरा आणि नगर हवेली. उत्तर प्रदेशमध्ये जास्त पॉप्युलेशन आहे. सेकंड नंबरला आपणच आहोत महाराष्ट्रीयन. ठीक आहे. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 5. भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे? तर भारतात बघा एकसंध न्यायप्रणाली आहे. एकसंध न्यायप्रणाली म्हणजेच इंटिग्रेटेड ज्युडिशरी. ओके. म्हणजे सुप्रीम कोर्ट येतं. सुप्रीम कोर्ट हा क्वेश्चन आलेला आहे आपल्या राज्यसेवेमध्ये. पहिले सुप्रीम कोर्ट, मग हायकोर्ट, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट. सीसॅटला आलेला होता वाटतं. डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि मग लोअर कोर्ट. ठीक. डिस्ट्रिक्ट कोर्ट, लोअर कोर्ट असं सीन आहे. पहिले हायकोर्ट, सॉरी सुप्रीम, हाय, DL, SHDL. ठीक. इंडिपेंडेंट ज्युडिशियरी म्हणजेच हेच एकसंध. ठीक. जर दुहेरी न्यायप्रणाली पाहायची असेल तर ती आहे मेरिका आणि कॅनडामध्ये. ओके. कॅनडामध्ये आहे ती दुहेरी एकसंधवाली ड्युएलवाली. म्हणजे केंद्र आणि राज्य, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याचं कसं वेगळं वेगळं आहे. ओके. सीन त्रिस्तरीय आहे. त्रिस्तरीय. ठीक. अशी आहे का? मला मराठीमध्ये कसं येत नाही यार त्रिस्तरीय लिहिता. याला म्हणतात 3 स्वातंत्र्य कायदेशीर प्रणाली आणि द्विस्तरीय म्हणजे 2 स्वातंत्र्य कायदेशीर प्रणाली. 3 स्तरीय बेसिकली गरज नाही की कुठे आहे ती पाहायची. ठीक आहे. मला वाटते ओके आहे एवढं. आणि न्यायप्रणालीचा विषय आलाच आहे तर महाराष्ट्रामध्ये भारतात किती हायकोर्ट आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्टवर जाऊ. 2022 खालीलपैकी कशाला भारतातील पहिली कार्बन प्रभावशून्य पंचायत म्हणून घोषित करण्यात आली? तर ती आहे पल्लीला प्रभाव घोषित करण्यात आली. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज नॉट अ पार्ट ऑफ CPU? CPUचे भाग कोणते कोणते नाही आहे ते विचारलेलं आहे. तर CPUचे भाग नाही आहे ते प्रिंटर. CPUमध्ये प्रिंटर पाहिलं आहे का? बसवलेला असा CPU आहे. त्याच्यामध्ये प्रिंटर ठेवला होता का? नाही. प्रिंटर बाहेर असतो. झेरॉक्स वगैरे काढायला जातो आपण एखाद्या नोट्स झेरॉक्स, तर ते प्रिंटर बाहेर असतं का नाही है ना. सो ते येतं काय म्हणतात ते नोट्स येतात. ठीक. त्याचं वेगळं असं सिस्टम. ALU CU ALUचा फुल फॉर्म आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. अरिथमॅटिक हा जरा सोप्पा विचारला. कुठे कुठे सोप्पा विचारत आहेत, कुठे हार्ड विचारत आहेत. ALU CU म्हणजे कंट्रोल युनिट. अर्थमॅटिक या शब्दातच गणित आहे. ठीक आहे. तर हे गणिती काम करतं CPU हा ब्रेन ऑफ द कम्प्युटर असंही म्हणतात. ठीक आहे. मेमरी युनिट ऑफकोर्स असणार. ब्रेन आहे तर मेमरी असणार, मेमरी आहे तर ब्रेन असणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भयानक त्रास होतो यार सर्दीचा. खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये OBCसाठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आलेली आहे? तर इथे उत्तर दिलेलं आहे 93वा संविधानिक सुधारणा अधिनियम 2005. या 2005चा खूप विचारलेला आहे ना माहितीचा अधिकार वगैरे. तर ते आहे उत्तर. बघायला गेलं तर 73 जे आहे 73 जे आहे. जर तुम्हाला माहीत असेल टिअर्स ऑफ ओल्ड PM हे शेड्यूल्स आपल्याला पाठ करायला सांगतात. तर टिअर्स ऑफ ओल्ड PM शेवटचे P आणि M. हा P जो आहे ते 73rd कॉन्स्टिट्यूशनने बनलेला आहे. M पण 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने बनलेला आहे. पण इयर काय आहे त्यांचे 1992. ओके. सो हा तर येणार नाही. आपण हे बेसिकली ग्रुप C मध्ये पण वाचतो. 86चं जर वाचायला गेलं तर 86चं पाहायला गेलं तर बघा एज्युकेशनमध्ये येतं हे.
म्हणजे 14 वर्षाच्या खालील पोरं शिक्षण घेणार, ते काय बालमजूर कामगार करणार नाहीत. हे 2002चं आहे. ठीक. 83चे जर तुम्हाला पाहायचं असेल तर 83 जे आहे ते टॅक्सबद्दल आहे. कुठला टॅक्स? तर ॲग्रिकल्चर टॅक्स. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये टॅक्स ऑन ॲग्रिकल्चर इन्कम असं पण म्हणतात. म्हणजे ॲग्रिकल्चर जो इन्कम मिळतं त्याच्यावरचा टॅक्स. ओके. हे 83 अधिनियममध्ये ठीक. आणि 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये काय येतं ते म्हणजे OBC, SC, ST आरक्षण देण्याचा अधिकार आहे त्यांना. म्हणजे हे मायनॉरिटी आहे ना, तर ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भाई 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 मला कोणी शेंबडे बिंबडे म्हणायचं नाही हां, सांगत आहे अगोदरच. कमेंटमध्ये तसं काही बोलायचं नाही. एकतर मेहनत करते मी तुमच्यासाठी, आजारी असून. आजारी म्हणजे काय भयानक आजार नाही, ते सांगत आहे. ठीक. विटॅमिन डी स्रोत कोणता आहे? तर तो आहे सूर्यप्रकाश. तुम्हाला गेल्याच लेक्चरमध्ये मी कदाचित सांगितलं होतं. पालक आयरन खूप जास्त असतं. पहिला स्रोत. योगर्ट कॅल्शियममध्ये येतं. गुजबेरी मला माहिती नाही, हा शब्दच मी पहिली वेळेस ऐकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2022मध्ये मध्य प्रदेशात मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवण्यात प्रयत्न म्हणून खालीलपैकी कोणती योजना सुरू केली गेली? याच्या अगोदर बहुतेक राजस्थानचे प्रश्न आले होते आणि आता लाडली लक्ष्मी योजना. तर लाडकी बहीण योजनेबद्दल खूपच चालला ना महाराष्ट्राचा सीन. भरपूर पैसे कमवले यार लाडक्या बहिणीने. मला नाही भेटलं बरं का, नाही भेटलं मला. माझा तेव्हा काय गेली होते मी, पण मला माहिती नव्हतं की कागदपत्र शेवटच्या दिवशी गेले होते, कारण माझं नव्हतं कंप्लीट ते एज. आणि झालं होतं नंतर परत तारीख वाढून मिळाली होती. सो सीन असा झाला की मी लास्टच्या डेला गेले आणि त्या दिवशी काही हे मिळत नव्हते, काय म्हणतात ते असतं ना पासबुक वगैरे, त्यामुळे. तर ठीक आहे, लाडली बेटी योजना तेव्हा पण होता. छान. नेक्स्ट क्वेश्चन. एक सेकंड. खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही? तर गंगा मैदानाचा भाग नाही हा आहे मोलासे मैदान. मोलासे मैदान नावाचा प्रकार आपल्या भारतात कुठेच नाही. मोलासे डिपॉझिट आहेत, पण मोलासे मैदान नाही. डिपॉझिट आणि मैदान म्हणजे मध्ये काय फरक आहे? डिपॉझिट म्हणजे आता हा बघा पहाड आहे आणि पहाडाचा जो गाळ येतो खाली आणि ते गाळ बसतो ते डिपॉझिट बनतं. तर मोलासे मैदान तोच प्रकार आहे. पण असं गाळ बनून 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 मैदान हे बनलेलं आहे पहाडाचं, असं काही सीन नाही. ओके. सो मी एक तुम्हाला सांगत आहे की काय कसं आहे. ठीक. तर मैदान कोणते कोणते आहेत? तर मैदान आहेत तराई, परत भाभर, एक सेकंड, असं तराई, भाभर, खादर आणि भांगर. ठीक आहे. आता कसं सांगू तुम्हाला, असं काही प्रकार आहे त्याचा. ठीक. असा बनतो तो मैदान. तराई, भाभर, खादर, भांगर. ओके. तर मोलासे हा प्रकार नाहीच आहे. त्याचे गाळ आहेत. कुठे आहेत? ह्याचे गाळ आय थिंक सो नैनिताल वाटतं, मला असं वाटतं, मला पक्कं नाही लक्षात माझ्या. असो. सो इम्पॉर्टंट सांगितलं आहे गंगा मैदानाचं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? पहिला आहे ज्योतिबा फुले हे देखील विधवा पुनर्विवाहाच्या कल्पने पुरस्कृते होते. 1873मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली, सत्यसाधकांचा स्थापना. तर तसं नाही आहे.
हे दोन्हीही चुकीचे आहेत. कारण त्यांनी एकतर शिक्षणाला खूप प्रोत्साहन दिलेले आहेत. असा काही शब्द नव्हता आपल्या 8वीच्याही पुस्तकात पाहिलं तर असं काही नव्हतं की सत्यसाधकांचा समाज होता वगैरे. ठीक आहे. तर त्यांनी जास्त करून तर शिक्षणाचा प्रसार केलेला आहे आणि जे मायनॉरिटीज आहे त्यांच्यासाठी काम केलेले आहे. ठीक. जर त्यांच्याबद्दल माहिती काढायचं झालं ज्योतिबा फुलेंबद्दल तर त्यांनी 4 बुक्स लिहिलेले आहेत. ती म्हणजे फेमस आपली गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, ब्राह्मणांचे कसब तोंडपाठ असायला पाहिजेत बरं हे. शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मण मग शेतकरी असं असं पाठ करू शकतो आपण. एक ब्राह्मण होता, त्यांनी तो ब्राह्मण शेतकरी होता पण तो झाला गुलाम झाला आणि गुलाम झाल्यामुळं त्याला रत्न मिळाला. सॉरी बरं का, मी माझ्या तसा अर्थ नाही, एक हे म्हणून सांगत आहे, काय म्हणतात आपलं ट्रिक म्हणून. ठीक. तृतीय रत्न, तिसरा रत्न किंवा असंही म्हणू शकतो. गुलाम झाला मग त्याने इंग्रजांना समाप्त केलं आणि तृतीय रत्न प्राप्त केलं. ठीक. गुलामगिरी जे आहे ते 1873 सत्यशोधक समाजाच्या वेळी स्थापन झाले. परत ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिली गर्ल्स स्कूल. ठीक. परत विधवांसाठी आश्रयस्थान आणि तेही बाल प्रतिबंधक गृह. ओके. सत्यशोधक समाजाची स्थापना पण 1873मध्ये झाली आहे, सांगितलेलं आहे मी तुम्हाला. परत त्यांनी काय केलं आहे जाऊ दे, मायनॉरिटीजसाठी पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. भाई सर्दी 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 ऑक्टोबर 2022च्या हिजाब निकालनंतर, आता बघा हे डायरेक्ट आपण वाचायला घेऊया. हिजाब जे आहे तर याच्यामध्ये काय काय बरोबर आहेत हे विचारलेले आहेत. तर 1, 3 आणि 4 बरोबर आहे. वाचून घ्या तुम्ही, एक खूप लॉंग क्वेश्चन आहे आणि तोही 2022चा करंट आहे. सो मला वाटतं ह्याची गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. सॉरी मध्येच पॉज घेतला होता मी. कुठून सुरू होतं? मागचा क्वेश्चन झाला आहे ना नक्कीच, लक्षात नाही माझ्या. बघूया. मागचा क्वेश्चन तसंही हे होता आपला, काय म्हणतात, क्या बोलते उसे, CAचा होता, करंट अफेअर्स. प्रश्न काय विचारत आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकीने, समाजसुधारकी म्हणत आहे की, हा आपल्याला समजतो की मराठीचा स्त्रीलिंग आहे, स्त्रीलिंगी प्रकार आहे समाजसुधारकी. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती, तर ती केली होती रमाबाई रानडे यांनी. केव्हा केली होती हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना? तर ती 1884मध्ये केली होती. कुठे? पुणे येथे. तिथे काय होणे. ठीक. रमाबाई रानडे यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. त्यांनी 1911मध्ये ना जेव्हा नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती त्याच काळात त्यांनी सेवा सदन स्थापन केले होते. सेवा सदन. लेडी RR होत्या या. RRनी SS स्थापन केले. रमाबाई रानडेंनी सेवा सदन स्थापन केले, असं लक्षात ठेवू शकतो आपण. गोदावरी परुळेकर हे इथं महाराष्ट्राशी संबंधित नव्हत्या, ते कर्नाटकाशी संबंधित होत्या. ताराबाई शिंदे यांचं बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी स्त्री पुरुष तुलना हे बुक लिहिलं होतं. 1882मध्ये. ते तेवढी डेट लक्षात ठेवायची गरज नाही. स्त्री पुरुष तुलना. ओके. हो, जाऊन ये. सावित्रीबाई फुलेबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मुलींचे पहिले शिक्षण, काय म्हणतात, फर्स्ट गर्ल्स स्कूल सुरू केली होती 1848मध्ये. 1848मध्ये गर्ल्स स्कूल. 1849मध्ये आपली परमहंस सभा जी स्थापन झाली होती त्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर, असं लक्षात ठेवा. ठीक. सो यस, मोस्टली आपण वाचलेलंच आहे. ठीक. काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन.
तर क्वेश्चन नंबर 15, डॅश येथे बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. तर बाळ गंगाधर टिळक यांनी पुणे येथे होम रूल चळवळ सुरू केली होती. आणि जे आपले काय म्हणतात ॲनी बेझंट जी होत्या त्यांनी कुठे सुरू केली होती? लंडन की मद्रास? यार कन्फ्यूज होत आहे. मी आजारी झाले ना, माझी मेमरी जरा कमी होते, खूप वेळा झाले माझं, म्हणजे गोष्टी पण विसरायला लागते. काय आईने काम सांगितलं तर विसरून जाते. मला आई म्हणते शॉर्ट टर्म मेमरी लॉस, STML. ठीक आहे. सो पुणे येते आणि बेझंटचं जरा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक. मग ये तो नाही आएगा. बेळगाव, लाहोर आणि कलकत्ता हे थोडंसं त्यांच्याशी संबंधित होतं. एकतर ते पहिले मूळचे रत्नागिरीचे होते बालगंगाधर टिळकजी, आणि नंतर ते पुणे येथे राहायला लागले. त्यांचं पुणेमध्ये खूप योगदान आहे. सो इथे आपण क्लिक करू शकलो असतो एक लॉजिक लावून. लॉजिक इज द मॅजिक. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 16, ज्यांच्या वनस्पती शैवाल शैवाल असे असे गेलं बघा ओळखले जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा. ती आहे थॅलोफिटा. बघा, थॅलोफिटालाच अल्गी पण म्हणतात. आणि स्टडी ऑफ अल्गी अल्गीची स्टडीला फायकोलॉजी असं म्हणतात. मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला, फायकोलॉजी. ठीक, फायकोलॉजी. अँजिओस्पर्म जे आहेत ते हे म्हणजे सीड्सबद्दल आहे. जे सीड्स जे असतात ते कवर्ड जे असतात. आता अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म असे दोन प्रकारचे असतात सीड्स, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. मी तुम्हाला सांगितलं होतं की जिम असं लक्षात ठेवू शकतो की जिमला जाणारी मुलं जे आहेत ते शर्ट काढून जिम करतात, आणि शर्ट काढून जिम करणारे मुलं हे नेक्ट जे आहे तर ते असं लक्षात ठेवायचं. सीड्स हे नेक्ट असतात जिम्नोस्पर्ममध्ये, आणि अँजिओस्पर्ममध्ये हे क्लोज्ड असतात सीड्स. ओके, ठीक. टेरिडोफायटा हे प्लांटीमध्येच येतं बरं का. ॲनिमेलियाला क्लिक करणाऱ्याला माझ्याकडून सलाम. माफ करा, तुम्ही यासाठी बनले नाही आहेत. उगं म्हणत आहे. स्टार्टिंगला माझं काय खास नव्हतं सायन्सचं, मी काही गोंधळ करून सोडला असता. हे जरा 3 मोठे वाटत आहेत आणि हे छोटा, असं काहीतरी डोकं लावलं असतं. ठीक, चला, आपल्याला उत्तर भेटलं आहे की थॅलोफिटा जो सीन आहे, थॅलोफिटा आहे तो थॅलोफिटा अल्गी. ठीक, अल्गीचं दुसरं नावच थॅलोफिटा असतं. ब्रायोफिटा दिलेलं नाही आहे. ब्रायोफिटाबद्दल काय तर ते ॲम्फिबियन असं लक्षात ठेवायचं आहे, ॲम्फिबियन. बरीच माहिती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. फटाफट घेत आहे, फटाफट, झटपट, पटापट. लक्ष्मीची घरकी. 15 सप्टेंबर 2022पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला थर्व नाही बरं अथर्व द ओरिजिन या ग्राफिक कादंबरीत मुख्य पात्र म्हणून विचित्र चित्रित चित्रित करण्यात आले आहे? यार, डे बाय डे माझी मराठी वाचन जे आहे ते कमी होत जात आहे, म्हणजे व्यवस्थित चलत नाही आहे. महेंद्रसिंगजी धोनीजी, धोनी आपला फेवरेट. थाला फॉर एव्हरी रिझन 07. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विचित्र. भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतातील संस्थानांसाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली? तर व्यवस्था त्यांनी लागू केली 1919मध्ये. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट आला होता या काळात. मॉन्टेग्यूची चेम्सफोर्डची ॲक्ट, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. आता घरी जायचं आहे, घरीच असाल तुम्ही. काय करायचे, बुक ओपन करायचे लेक्चर झाल्यानंतर. 1919मध्ये काय काय कार्य झालेली आहेत ती तोडपाठ करायची आहेत. कोणती बुक ओपन करायची? समाधान महाजन कोणती वापरता तुम्ही? कमेंटमध्ये सांगा जरा कोणती बुक यूज करता. नेक्स्ट क्वेश्चन. पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस संवर्गाची निर्मिती सुलभ करण्यासाठी 2022मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिला पोलीस दुय्यम सेवा नियम 2021 अधिसूचित केले आहेत? तर ते आहेत आंध्र प्रदेश,
महाराष्ट्राचं काही असं असतं तर कळालं असतं, पण असं काही नव्हतं. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये तरतुदींनुसार माहितीच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने कमाल किती कालावधीत माहिती पुरवली पाहिजे? तर कमाल 30 दिवसमध्ये माहिती पुरवली पाहिजे. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे त्याच एक्झाममध्ये. आपल्या हे क्वेश्चन घेतलेला आहे मी. TCS एक्झाममध्ये हे जो तलाठीची एक्झाम होती, हा क्वेश्चन रिपीट आहे. बेसिकली 15-20 दिवस 25 दिवस कुणाचेच नाही आहेत. 30 दिवस हा लॉजिक लागू शकला असता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ती म्हणजे त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ चळवळ सुरू केली, त्यामुळे विधवा पुनर्विवाह कायदेशीर झाला. यस, 3-4 नावं होती आपल्या मराठीच्या बुकमध्ये, राईट. 3-4 नावं होती जे या संबंधित होती. ते ईश्वरचंद्र विद्यासागर, परत पी काहीतरी होतं त्यांचं नाव, मला आठवत नाही आहे. ते पी चिदंबरम का काय बोलत आहे, काय आठवत नाही मला नाव त्यांचं. ते बालविवाह आणि बहुपत्नीत्वाच्या बाजूने होते. कुठला तरी समाजसेवक असा होता का की बहुपत्नीत्वाच्या बाजूने असेल असं ऐकण्यात आलं? होता का? इथेच कटछट झाला असता प्रश्न. हा नाही. ठीक, यामध्ये आलं असतं तर जरा हे फॅक्च्युअल डाटा पाठ राहायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाला सौर ऊर्जेतील सर्वोत्तम योगदानासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर CBIP अवॉर्ड 2022ने सन्मानित केले गेले? ते भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, BHEL, भेल. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून प्रयुक्ती सूट देण्याबाबत आहे? तर ती आहे आपली माहिती कलम 8. ठीक आहे. याला एक्झेप्शन असा वर्ड असेल इंग्लिशमध्ये या क्वेश्चनमध्ये. एक्झेम्पशन किंवा ऑप्शनल असं नाही, ऑप्शनल नाही, सूट. ठीक, अपवाद असं काही असेल. जर 10वाचं पाहायचं झालं तर हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे याच एक्झाममध्ये तलाठीच्या. तो होता, मी तुम्हाला सांगितलं तर, पृथक्करणीयता किंवा सेव्हियरॅबिलिटी. हा 10वा प्रश्न येऊन गेला होता. इथे कट करायचं होतं. कलम 9 जर सांगायचं असेल तर रिजेक्शनशी संबंधित होता. 27चे 27 कलम तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत माहितीचा अधिकार अधिनियमचे. आणि 7 जे आहे ते प्रोसेसशी संबंधित होता, प्रोसेस. आणि 8वा जे आहे ते एक्झेम्पशन सूट. ओके, एक्झेम्पशन किंवा अपवाद. क्वेश्चन नंबर 24वर जाऊ. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती म्हणजेच ST संख्या सर्वाधिक आहे? तर ती होती MP. हा पण आय थिंक सो रिपीटेड आहे की नाही, कदाचित मी एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलं होतं. हा रिपीटेड नसावा. मेल ST असं काही विचारलं होतं का? काय यार, काय बुद्धी माझी. तर MP आहे. ओके. UPचं तुम्हाला आता सांगितलं पॉप्युलेशनबद्दल. खूप जास्त आहे पॉप्युलेशन. सॉरी, मी पॉप्युलेशन बोलले का? पॉप्युलेशन की एरिया? एरिया मोठा आहे वाटतं याचा, UPचा. एरिया तर राजस्थानचा आहे ना यार, काय बोलत आहे मी. यस, पॉप्युलेशनच. नेक्स्ट क्वेश्चन, फायनल क्वेश्चन. खालीलपैकी कोणी शतपत्रे नावाची लेखमालिका लिहिली होती? तर शतपत्रे नावाची लेखमालिका जी आहे ते गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली होती. ठीक, शेवटचा प्रश्न आहे हा. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी पण म्हणतात. लोकहितवादी, लोकांचे हित
पाहणारे कोण असतात? देशमुख लोक असतात, असं लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक. लोकहितवादी. शतपत्रे. जगन्नाथ शंकर शेठ यांचं सांगायचं झालं तर ना, ते एक समाजसेवकच होते. ठीक. जगन्नाथ शंकर शेठ समाजसेवक, रिच पर्सन होते, मुंबईचे पैसेवाले लोक असं म्हणू शकतो आपण. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला अगोदर पण सांगितलं मी, हे धर्माशी संबंधित धर्मसुधारक असं पण म्हणू शकतो. धर्माबद्दल काही आलं तर हे धर्मसुधारक कोण होते यातले असं काही दिलं तर मग विष्णुबुवा ब्रह्मचारीचं नाव आपण घेऊ शकतो. ठीक. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पण वृत्तपत्राचे काय म्हणतात, दर्पण वृत्तपत्राचे जनक होते. जनक, राईट, जनक होते. आणि दर्पण हे जे वृत्तपत्र होतं ते पहिलं मराठी वृत्तपत्र होतं. ते आलं कधी होतं? 1832मध्ये. 1832. ठीक आहे. आता 2032मध्ये आला. 100 वर्ष होतील या वृत्तपत्राला. 100 कसं काय बोलत आहे? 200 आहे ना? हो, 200 वर्ष पूर्ण होतात. गणित आपलं खूप बेकार आहे. चला, झालं समजा इतका. जरा माझी बुद्धी आज मार खात आहे, माझं डोकं आज चलत नाही आहे, त्यासाठी सॉरी. थोडंसं काही झालं ना मला, माझं डोकंच चलत नाही यार. इट्स ओके, चालत राहतं असं म्हणा जरा कमेंटमध्ये. चला, भेटूया परत पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि मला असं वाटत आहे की मी स्ट्रॅटेजी द्यायला पाहिजे तलाठी एक्झामची, म्हणजे फ्रॉम बेसिक. काय वाटतं मला? हां, स्ट्रॅटेजी ली जाय. येस, ली जाय. तर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ टाकेन मी उद्या किंवा परवा, मला जसं बरं वाटेल तसं. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा एकदा. जय हिंद.